नमस्कार. पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये एकदा तुमचं स्वागत आहे. आधीच्या ब्लॉगमध्ये आपण पोळा सुटलेला बघितलेला होता, लहान पोळा. सगळे मुलं आपले नंदी बैल घेऊन भर आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. आता घराच्या दिशेने आल्यानंतर आपल्या नंदी बैलांची पूजा ही व्यवस्थित पारंपरिक रीतीने पार पडणार आहे. तर तुम्ही बघू शकता, आधी नंदी बैलांचे पाय धुतले जातात, त्यानंतर त्यांना टीका अर्पण केला जातो. तुम्ही बघू शकता. घरातलं जुनं माणसाला प्रत्येक गोष्ट पारंपरिक रीतीने व्यवस्थित रीतीने माहिती असतात आणि त्यांच्यामुळेच सगळा आनंद बाळगत असतो. तुम्ही बघू शकता, ह्या दोघी पण मुली किती क्यूट आणि किती छान रीतीने पूजा करून घेत आहेत, अतिशय आनंदित. हे दिवसच काही वेगळे असतात. लहानपण हे क्षणिकच असतं आणि पटकन निघून जातं, पण याच्या प्रत्येक आठवणी ह्या आयुष्यभर जपण्यासारख्या आणि आठवण करण्यासारख्या असतात. तुम्ही बघू शकता की आता त्या नंदी बैलांची पूजा केली जात आहे. त्यांना कुमकुम टीका लावून त्यांचीसुद्धा स्वागत करण्यात येत आहे. नंदी बैलांची आरती करण्यात येत आहे. आता आहे पाळी पोळी घ्यायची. तर बघा किती एक्साइटमेंटने आता आई आपली पिशवी काढते आहे, माई, आणि त्याच्यातून आता ते देतील आपल्याला पोळी. आता एक एक करत सगळे मुलं आपली नंदीबैल घेऊन घरोघरी जाताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता. हा बघा छोटा कृष्ण, ही खूपच सुंदर दिसते आहे, कृष्णरूपी. आता घरोघरी पूजा अर्चना करून बघा सगळीकडे पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. आधी नंदीबैलाचे पाय धुवून त्यांना टीका लावून नंतर मग पोळी देऊन आणि मुलांना खाऊ देऊन आनंदित करणार. मुलांच्या चेहऱ्याचा आनंद हा ह्या व्हिडिओमध्ये दिसून येतो आहे. बघा ते किती एक्सायटेड आहे. मुलांचा हा आनंद अतिशय वेगळाच असतो. अशा रीतीने लहान पोळा साजरा करण्यात येतो आणि हा लहान पोळा अतिशय रम्यमान आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा आहे, कारण हेच काही दिवस असतात ज्यामध्ये आपण निरागसपणे वागतो. त्याच्यानंतर विशेष आकर्षण म्हणजे नागपुरातलं काली मारबत महोत्सव. तो बघण्यासाठी